लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर। मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं। लाठीचार्जच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांचा गोंधळ। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विधेयक। काँग्रेससह विरोधकांनी मुद्दा भरकटवू नये, किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन। बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 गोळ्या झाडल्या। शेकडो लोकांना अटक करून FIR दाखल केला। राहुल गांधी यांचा गंभीर आरोप। मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं, राहुल गांधींचा सवाल। बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन। व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई। जवान अभिषेक पटेल निलंबित। आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। सरकारनं तातडीनं FIR मागे घेऊन आश्वासन पाळावं। उद्यापर्यंत सुटका न झाल्यास आवश्यक ती पावलं उचलणार। कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांचा ट्विट करत इशारा। MPSC औषध निरीक्षक भरतीचा पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधी फुटल्याचा आरोप। प्रश्न उत्तर परीक्षार्थींना व्हॉट्सअॅपमधून दिल्याचा दावा। कठोर कारवाईसह पुनर्परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डेची मागणी। औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी MPSC कडून गंभीर दखल। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार। संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवांची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ। 24 तासात पाणीसाठ्यात 2.22% वाढ। जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा। बदलापूरमधील अय्यंगार फ्रेश केक बेकरीमधील धक्कादायक प्रकार उघडकीस। बेकरीत केकमध्ये उंदराची विष्ठा आणि केक बनवण्याची भांडी ही कमोडवर ठेवल्याचं समोर। नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त। चाप बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर। व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी।